बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर महापालिकेचा कारभार म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलाय का अशी शंका येते। टेमलाईवाडी उड्डाणपुलाखाली तब्बल 52 लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आलंय। स्टार बाजार लगत असलेल्या उड्डाणपुलाखाली धूळ, माती आणि अस्वच्छतेचं साम्राज्य आहे, तर टेमलाईवाडीच्या बाजूला कागदोपत्री 52 लाख रुपये खर्च झाल्याचं दाखवून सुशोभीकरणाचं काम झालंय। पण सध्या टेमलाईवाडी बाजूच्या उड्डाणपुलाखालची अवस्था पाहिल्यानंतर 52 लाख रुपये वायफळ खर्च झालाय हे सहज दिसून येतं। तर टाकाळ्याच्या दिशेने उतरणाऱ्या उड्डाणपुलाखाली अवैध झोपड्या उभारल्या जात असून हा सगळा परिसर म्हणजे दारुडे आणि नशेखोरांचा अड्डा बनू लागलाय। वास्तविक उड्डाणपुलाखालच्या जागेवर पे अँड पार्क किंवा खासगीकरणातून सुशोभीकरण करणं सहज शक्य आहे, पण महापालिकेला अशी बुद्धी का सुचत नाही हा खरा प्रश्न आहे। कोल्हापूर शहरात उभारलेले स्प्रिंकलर खांब, पाण्याचे तुषार शिंपडत फिरणारी गाडी, बिंदू चौकातील व्हर्टिकल गार्डन, पंचगंगा नदीजवळ केलेली बोटॅनिकल गार्डन, रस्ते दुरुस्ती, कोणत्याही कामासाठी अवाढव्य खर्च केल्याचं दाखवून ढपला पडायचा किंवा आंबा पडायचा अशी कोल्हापूर महापालिकेत एक पद्धत रूढ झाली आहे। त्यातून अनेकांनी आपले खिसे भरलेत। गेली 5 वर्ष महापालिकेत अधिकार राज होतं, त्यामुळे अधिकाऱ्यांना विचारणारं कुणीच नव्हतं। परिणामी 10 रुपयांचं काम 50 रुपयांचं दाखवायचं असा पायंडाच पडलाय। त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे टेमलाईवाडी उड्डाणपुलाखालचं सुशोभीकरण। राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन योजनेतून सुमारे 52 लाख रुपये खर्चून टेमलाई उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाची कामं झाली। म्हणजे नेमकं काय झालं तर टेमलाईवाडी बाजूच्या उड्डाणपुलाखाली थोडं लॉन लावलं, पिलरची रंगरंगोटी केली, माती टाकून थोडी फुलझाडं लावली, 1-2 बेंच ठेवले आणि जाळीचं कुंपण उभारलं, झालं सुशोभीकरण। आणि त्यासाठी थोडके नव्हे तर चक्क 52 लाख रुपये खर्च दाखवलेत। पण सध्या उड्डाणपुलाखालची अवस्था पाहिल्यानंतर डोक्याला हात लावायचा की डोकं आपटून घ्यायचं हेच कळत नाही। कारण जाळीच्या कुंपणाचा कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग होतोय, आतील लॉन कधीच गायब झाले, रात्रीच्या वेळी या जागेत काहीही सुरू असतं, तर टाकाळ्याच्या दिशेनं उतरणाऱ्या उड्डाणपुलाखालची अवस्था तर भीषण आहे। प्रचंड कचरा, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, फिरस्त्यांची वर्दळ आणि रात्रीच्या वेळी नशेखोरांचा अड्डा अशी इथली परिस्थिती असते। दुसरीकडं स्टार बाजार समोर असलेल्या उड्डाणपुलाखाली धूळ आणि मातीचं साम्राज्य असतं। वास्तविक खासगीकरणातून या जागांचं सुशोभीकरण करून रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था ठेवणं शक्य आहे, किंवा या जागेवर पे अँड पार्क सुद्धा करता येईल। पण केवळ कागदोपत्री खर्च दाखवायचा आणि ढपला पाडायचा हीच अधिकाऱ्यांची मानसिकता असेल तर शहराच्या दूरगामी विकासाचा, सौंदर्याचा कोण विचार करणार? जोपर्यंत पैसे खाण्याची भूक संपत नाही, आपणही या शहराचे एक नागरिक आहोत ही भावना जागरूक होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत फरक पडणार नाही।